वरती मात्र इथून आलाय चौकार. या चौकारच्या साह्यानं धावफलक मात्र जाऊन पोहोचतीये 6 या आकडावरती. अगदी 3 चेंडू मात्र इथून फेकलेत, 6 धावा मात्र खर्च केल्यात. नारायण उघडा या गोलंदाजानं अगदी गजाननच्या विरोधात मात्र इथून आता गजानन आक्रमण करतोय. या वेळेस मिस टाइम स्ट्रोक जेल काली मात्र इथून शतरक्षक आणि इथे कमालीचे एफर्ट. अगदी रिले कॅच पाहायला मिळाली. अगदी प्रकाश होता परंतु तिथून चरण देखील बॅकअप साठी आले होते. तदनंतर ती डायव्ह लगावली, अगदी झेल देखील कॅरी केली आणि इथून पहिला आदरा मैदानाच्या बाहेर. अगदी आजच्या दिवसातली सर्व उत्कृष्ट झेल मात्र इथून मानली जाईल. अगदी जितकं कौतुक करावं तितकं या शतरक्षकाचं. अगदी झेल जर झाली नसती तर कदाचित मात्र गजानन नाभी ठरला असता, परंतु गजाननला इथून मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. अगदी इथून न्यू बाठर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रुपेशला आपण पाहू शकता वन डाऊनच्या भूमिकेत मात्र इथून दाखल झालाय. अगदी जर पाहिलं ना तर पहिला धक्का मात्र या चौथ्या चेंडूवरती मात्र इथून बसला गेलाय. बेकरेवाडी टीमला गजानन बॅक टू डग आउट. अगदी महत्वाचा फलंदाज होता तो, आता मात्र परतीच्या रस्त्याला आलाय आणि इथून मात्र चांगला चेंडू हाताळलाय. नारायण उघडाना जशी विकेट आली तसा मात्र इथून कमबॅक पाहायला मिळतोय. अगदी असं वाटलं होतं P1च्या षटकामध्ये इथून धाबा मात्र आल्या गेल्या होत्या, परंतु जसा विकेट आला तिथून मात्र कमबॅक करा अर्थानं पाहायला मिळतोय. अगदी 5 चेंडू मात्र इथून फेकलेत. 6 धाबा मात्र इथून खर्च केल्यात. इथे देखील शेवटचा चेंडू मात्र डॉट फेकला जातोय. अप्रतिम गोलंदाजी. कालच्या दिवसात देखील मात्र या नारायण उघडाना अक्षरशः प्रेक्षकांची मन जिंकली होती आणि आज देखील मात्र प्रेक्षकांना मात्र इथून नाराज केलं नाहीये. अगदी 6 चेंडू फेकी केली आणि 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 6 धाबा मात्र इथून खर्च केल्यात नारायण उघडानं. आणि इथून आता दुसऱ्या षटकाला मात्र इथून सुरुवात होईल. अगदी विकेट देखील मात्र नारायणनं मिळून दिल्या. तो देखील गजाननची एक महत्वाची विकेट होती. अगदी टीमचा ट्रम्प कार्ड होता, त्याला मात्र इथून बाद करण्यात सफल ठरला आणि इथून पहिली विकेट मैदानाच्या बाहेर आली. न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये असा रुपेश मात्र गेलाय. अगदी 2 चेंडू मात्र निर्धाव केलाय. अगदी जितके निर्धाव चेंडू येतील तितका दबाव मात्र बेकरेवाडी टीम वरती मात्र निर्माण होईल, कारण 3 षटकाची ही मॅच आहे आणि या 3 षटकामध्ये जमतेम मात्र 25 ते 30 जरी धावा आल्या ना तरी बेकरेवाडी टीम मात्र लढाई करू शकते. परंतु वरने टीम देखील म्हणत असेल आम्हाला मात्र बेकरेवाडी टीमला 20च्या आतमध्ये रोखायचा आहे. अगदी तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात नारायण उघडाना आणि इथून दुसऱ्या षटकाला मात्र इथून सुरुवात होती. अगदी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दीपक उघडा, अजून एक मात्र तेज तरार गोलंदाज, अगदी वर्णे एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तोच आता गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. या दीपक उघडाचा जर विचार केला ना तर कालच्या दिवसात काय बॅटिंग केली होती आणि गोलंदाजी देखील त्याची सुरेख पाहायला मिळाली. आता आजच्या दिवसात मात्र शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस दुधारी तलवार मात्र वापरण्याचा प्रयत्न इथे घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. अगदी डायरेक्ट हिट झाली आहे आणि इथून थर्ड अंपायरचा इशारा आलाय आणि इथून बघता बघता धाव देखील इथून चोरली गेली आहे, परंतु इथून पंचांना इशारा केलाय अगदी रनआउट साठी मात्र इथून रेफर केलाय. अगदी फलंदाज पोहोचलाय की नाही मैदान. यस, फलंदाज बाद. फलंदाज पोहोचला नव्हता, अगदी बाट हवेवरती होती आणि इथून परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाज
झालाय या वेळेस हा ट्रॅकर होता परंतु इथून फटका फसलाय. सूरज डाऊन द बॉल आणि ते कमालीचे एफर्ट पुन्हा एकदा, परंतु सोपी झेल होती आणि इथून जमिनीला दान झाली. अगदी असं वाटलं होतं की सूरज मात्र ही झेल पकडेल, परंतु तसं घडलं नाही. अगदी साधी सोपी झेल मात्र इथून धरणीला दान झाली. अगदी कैलास मात्र न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मंगेशला मात्र इथून जीवदान दिलंय. अगदी एक धाव आली आहे याचे दोन धाबा, यस माफी असावी, दोन धाबा मात्र या चेंडूवरती आल्या. दोन धाब्यानं धाव फलक जाऊन पोहोचली अगदी 8 या आकड्यावरती. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. अगदी गतीमध्ये मात्र इथून मिश्रण करत असताना दीपक उघडाला आपण पाहू शकता. हीच खरी ओळख आहे या गोलंदाजाची, कधी ऑफ कटर तर कधी लेग कटर चेंडू मात्र हाताळण्यात मात्र माहिर असणारा हा खेळाडू. अगदी ओपन टुर्नामेंट मध्ये देखील हा खेळाडू खेळताना आपण पाहतोय. अगदी वर्णाई वर्णे या टीम मधून मात्र ओपन टुर्नामेंट मध्ये हा खेळाडू सातत्यपूर्ण मात्र खेळताना आपण पाहिलाय आणि अप्रतिम खेळी राहिली गेली आहे. आणि आता आपल्या स्वतःच्या गाभासाठी खेळत असताना या पलसदरी क्रीडांगणावरती धुमाकूळ काढतोय, परंतु त्याच्या विरोधात देखील आता इथून मोठा फटका आलाय. अगदी मिड विकेट आणि लॉंगॉनच्या अगदी मधोमध चेंडू मात्र वन बाउन्स येतोय. चौकार ठोक डीजे. चौकार आला. या चौकारच्या साह्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. अगदी डबल डिजिट मध्ये मात्र इथून बैकरेवाडी टीम जाऊन पोहोचली आहे. दोन फलंदाज मात्र इथून महत्वाचे बाद झालेत. हा ट्रॅकर इथून पुल केलाय परंतु फटका फसलाय. चरण डाऊन द बॉल आणि इथे चुकी होणार नाहीये कारण चांगला खेळाडू आहे. अगदी त्यानं मात्र कालचा दिवस देखील अक्षरशः गाजवला होता आणि त्यानं मात्र इथून टिपली असेल. तिसरा धक्का मात्र इथून येईल मैदानाच्या बाहेर. प्रकारची मात्र इथून अडवले गेलेत. दुसरं षटक मात्र इथून कंप्लीट झालंय. दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं ना तर 7 धाबा आल्यात. एक महत्वाची विकेट. धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. 3 फलंदाज बाद.
मात्र इथून फेकलाय निर्धाव. अगदी चरण गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय आणि इथून बॅटरचा काय यस बॅटरचा इथून रेफर असेल अगदी वाईट साठी. यस नक्कीच चेंडू मात्र डोक्याचा भरणा गेलाय. याच हे देखील पाहावं लागेल की यस वाईट चेंडू. अगदी रिव्ह्यू देखील इथून सफल झालाय. अगदी यस वन बाउंसचा इशारा देखील इथून केला जातोय. अगदी अशा प्रकारचा चेंडू जर परत आला तर इथून नो घोषित केला जाईल. अगदी इथून खराब कामगिरी करताना इथून राहिली. पहिल्या चेंडूवरती मात्र इथून डॉट आला होता. या बळेच बाटची कडा पुन्हा एकदा शिवा आणि इथून केली या चुकी. नॉन स्टॉप रिझनला मात्र इथून आलाय बेकरेवाडी टीम साठी नशिबाचा चौकार. वेळ खर्च करू नका. अगदी अजूनही रेग्युलर पोलला मात्र इथून सुरुवात झाली नाही. अगदी एक्स्ट्राच्या ज्या 2 मॅचेस होत्या त्या मॅचेस मात्र इथून कंप्लीट करतोय. अगदी जो सामना जिंकेल तो मात्र इथून किमान एका ट्रॉफीचा हकदार होईल. अगदी या चमचमत्या ट्रॉफ्या अगदी एक ट्रॉफी मात्र आपल्या गावामध्ये जाईल. याच्यासाठी मात्र इथून केलेला हा घमासान युद्ध चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. चौकार आलाय त्याच्यानंतर मात्र हा ब्लॉक होल्डचा मारा केला जातोय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा कॉल दिला होता परंतु इथून फेकी चुकीची पाहायला मिळते. अगदी फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये वरने टीम मात्र कुठेतरी बाकफूट वरती पाहायला मिळते की काय मैदानाच्या आतमध्ये. कारण फिल्डिंग थोड्याशा चुका पाहायला मिळाल्या. कारण एक्स्ट्राचा धाबा मात्र इथून खर्च केला बर्ने टीमनं आणि त्याचा मात्र इथून फायदा झाला बेकरेवाडी टीमला. धावफलक जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. लोबर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेनं मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझनला फटका दमदार पाहायला मिळतोय परंतु नारायण उघडानं काय अप्रतिम मात्र क्षेत्ररक्षण मात्र इथून केलं गेलंय. अगदी शेवटच्या मुवमेंटला मात्र इथून अडवणी केली आणि बॅकअप साठी मात्र सुरेख क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि त्यानं मात्र इथून फेकी केली. तोपर्यंत 2 धावा मात्र इथून कंप्लीट केल्यात. या 2 धाब्यानं धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. 3 फलंदाज बाद. अगदी 3 चेंडूंचा खेळ इथून कंप्लीट झालाय. अजूनही 3 चेंडू मात्र इथून बाकी असतील. या 3 चेंडू मध्ये कितपत मात्र इथून बेकरेवाडी टीम जाऊन पोहोचेल. अगदी टार्गेट सेट करायचा आहे आणि त्याचा मात्र इथून प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझनला इथून चुकी थोडीशी पाहायला मिळते आणि लगेचच मात्र इथून 2 धाबा कंप्लीट केल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी थोडीशी चुकी क्षेत्ररक्षकाकडून पाहिली आणि लगेचच दुसरीचा कॉल दिला आणि ती देखील इथून कंप्लीट केली. या 2 धाब्यानं धावफलक मात्र 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 3 षटकांची ही मॅच आणि 3 षटकामध्ये कितपत मात्र बेकरेवाडी टीम मात्र जाऊन पोहोचेल. या वेळेस हा ट्रॅकर होता परंतु इथून जर पाहिला ना तर बॅटवर देखील इथून बीट झालाय आणि इथून डॉट चेंडू आलाय. अगदी खराब चेंडू होता परंतु इथून बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये आणि इथून चेंडू डॉट आलाय. अगदी याच डॉट चेंडूची मात्र नितांत गरज आहे वरने टीम साठी आणि तोच डॉट मात्र इथून आलाय. आतापर्यंत चरण या गोलंदाजांना 10 धावा मात्र इथून खर्च केल्यात.
इथे मात्र खराब चेंडू, पंचांना इशारा दिलाय, इट इज नो चेंडू. आणि इथून कृष्णानं मात्र इथून चुकी केली आहे आणि सरळ चेंडू मात्र सीमा रेखा पार. 4 धाबा. ठोक डीजे. चेंडू आहे आणि 5 धाबा आल्यात या चेंडूवरती. आता मात्र इथून गोलंदाजांना मात्र इथून खराब कामगिरी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अगदी सुरुवात मात्र सुरेख केली होती, अगदी वाईट चेंडून जरूर केली होती, परंतु तदनंतर मात्र इथून चौकार आला, तदनंतर सिंगल धाव, तदनंतर दुहेरी धाव, पुन्हा एकदा दुहेरी धाव, तदनंतर डॉट चेंडू आणि आता इथून 5वा चेंडू देखील इथून नो फेकलाय. फ्री हिटची संधी. या वेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय, अगदी पाडवरती चेंडू मात्र जाऊन इथून आदलतोय आणि इथून लेग बायच्या स्वरूपात इथून येते एक धाव आणि एका धावेनं मात्र इथून धाव फलक मात्र जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. अगदी पूर्वार्धाचा मात्र इथून खेळ कंप्लीट झालाय. अगदी 29 धावा मात्र धाव फलकावरती आणि 30 धाब्यांचा इथून टार्गेट असेल वरने टीम समोर. मी आधीच म्हटलं होतं 25 ते 30 जरी धावा आल्या ना बेकरेवाडी टीमच्या, तरी देखील ते लढाई करण्यासाठी सज्ज आहेत, कारण गोलंदाजीचं मात्र इथून भरणं पाहायला मिळतोय अगदी बेकरेवाडी टीमचं. आणि तीच मात्र इथून 30 धाबा मात्र इथून चांगल्या प्रकारच्या मात्र धावफलकावरती लागल्या जात आहेत. अगदी लढाईसाठी पुरेशा रन आहेत, परंतु लढाई देखील आता जबरदस्त करावी लागेल. अगदी यंदाच्या सीझनला दीपक उघडा, नारायण उघडा, चरण उघडा अगदी भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळत आहेत, परंतु आज इथून मात्र या हॅलो 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 आज खऱ्या अर्थानं श्री स्वामी समर्थ पळसधरी ठाकूर टीमनं मात्र इथून बाजी मारली आणि एक्स्ट्राच्या आज मात्र इथून हा एक सामना जो राहिला होता त्याला मात्र इथून सुरुवात झाली आणि इथून पूर्वार्धाचा खेळ देखील कंप्लीट झालाय. 30 धाब्यांचं टार्गेट मात्र बेकरेवाडी 18 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज. चला बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला इथून जशी मॅच संपेल नेक्स्ट मॅच नोनवळा ब्रदर्स त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल सिरसेवाडी टीम. दोन्ही टीमला मी विनंती करतोय, आपण जर आला असाल तर आपण आयोजकांची संपर्क साधा, लगेच मॅचला सुरुवात जाईल. जर तुम्ही विलंब केला ना तर आजच्या दिवसात 3 षटकांचे सामने मात्र इथून खेळवण्यात येतील, याची देखील नोंद घ्या. कारण जितका तुम्ही वेळ खर्च कराल तितकी मात्र इथून पॅलंटी भोगावी लागेल आयोजकांकडून. चला इथून उत्तरार्धाला सुरुवात होतीये. अगदी दोन्ही टीमना देऊया बेस्ट ऑफ लक. नारायण उघडा स्ट्राइक एंड वरती पहिला चेंडू समोरच्या दिशेनं फटका दमदार होता, परंतु डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. फेकी देखील लाजवाब पाहायला मिळते आणि इथून पहिल्या चेंडूवरती मात्र श्री गणेशा झालाय. पहिल्या चेंडूवरती आलिया सिंगल धाव. यस इथून गोलंदाजावरती आक्षेप मात्र आलं गेलंय. अगदी नेक्स्ट बॉल मात्र इथून सेक केला जाईल. मॅच ऑन करा पंच. पहिल्या चेंडूवरती मात्र ही एक धाव आली. अगदी नारायण उघडाच्या बाट मधून फटका मात्र चांगला होता, परंतु त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक देखील तैनात केलं होतं आणि इथून क्षेत्ररक्षण दमदार झालं. अगदी एकच धाव आली.
या बळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी ऑफस्टम्पचा भार ठेवण्याचा प्रयत्न केला होता. चला नागेश उघडा आपण या. अगदी गोलंदाजावरती आक्षेप घेतला होता, तर नंतर इथून पाहिलं जाईल. अगदी गोलंदाज अगदी या स्पर्धेला भेट देण्यासाठी अगदी महेश शिंगवा आनंदवाडी या साहेबांचं देखील इथून शुभागमन. अगदी सहर्ष मनपूर्वक असं स्वागत असेल. यस कोणचा फेअर डिलिव्हरी. यस गोलंदाज मात्र इथून सेफ. अगदी डॉट चेंडू आलाय आणि इथून जर पाहिला तर पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आली होती. तदनंतर यस बॅटिंग टीमचा रिव्ह्यू मात्र इथून गमवलाय. याच्यानंतर मात्र तुम्हाला पंचांच्या निर्णयावरती ठाम राहावं लागेल. आणि इथून पारितोषिक आलंय विकेट हॅट्रिक साठी महेश शिंगवा या साहेबांकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. यस इथून गोलंदाजाला मात्र इथून संधी असेल, त्याही पेक्षा आज मात्र इथून जिंकायचं आहे याच आशेनं मात्र बेकरेवाडी टीम मात्र इथून आजच्या दिवसात खेळत असताना या पलसझरी या क्रीडांगणावरती अगदी दोन्ही टीम मात्र इथून संघर्ष करतात. आणि या चेंडूवरती आली आहे सिंगल. या सिंगलनं धावफलक मात्र जाऊन पोहोचती 2 या आकडावरती. P1चं पहिलं षटक चालू आहे. गोलंदाज मात्र गजाननला आपण पाहू शकता आणि इथून फलंदाज होतोय बाद. अगदी लाऊडली अपील केली होती आणि पंचांकडे पाहिलं देखील नाहीये. अगदी नारायण उघडानं स्वतःला मात्र इथून बाद घोषित केला आणि सरळ डगआउटच्या रस्त्याला मात्र इथून गेलाय. अगदी हीच तर खेळाडू वृत्ती पाहायला मिळतीये. ठोक डीजे. आज सिद्ध करायचं आहे आपल्या गावासाठी, इथून लढायचं आहे. फुल टॉस बॉल, परंतु इथून क्षेत्ररक्षक देखील तैनात त्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. फेकी थोडीशी वाईड पाहायला मिळाली आणि लगेचच इथून दुसरी धाव देखील चोरून काढली. अगदी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगली कॉलिंग राहिली गेली दीपक उघडाची. अगदी जशी मिसफील्ड मात्र इथून पाहिली आणि लगेचच कॉल केला आणि इथून 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. वरने टीम जाऊन पोहोचली. अजूनही शेवटचा चेंडू इथून शिल्लक असेल या षटकातील. ब्लॅक होलचा मारा, इथून भन्नाट वेग पाहायला मिळाला. अगदी स्टँड भरून चेंडू मात्र सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इट इज डॉट चेंडू. शेवटचा चेंडू मात्र इथून निर्धाव आलाय आणि इथून बघता बघता पहिलं षटक देखील कंप्लीट झालंय आणि धाव फलक फक्त आणि फक्त 4 धावा धावफलकावरती आणि एक महत्वाची विकेट, तो देखील नारायण उघडा या फलंदाजाची विकेट मैदानाच्या बाहेर आली. चला स्पीडअप करा बेकरेवाडी टीम. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम जर आल्या असतील तर कृपया आपण आयोजकांची संपर्क साधा. नोनवळा ब्रदर्स आणि त्याच्या विपक्षात सिरसेवाडी टीम. चला दोन्ही टीमच्या कर्णधार आपण या लगेच टॉस बॉक्स मध्ये. आपल्याला देखील इथून टॉस केला जाईल. चला मॅच देखील इथून तितकीच महत्वाची आहे. अगदी रफ अँड टफ पाहायला मिळते. आता 12 चेंडू 26 ची गरज. अगदी जोपर्यंत दीपक उघडा मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत वरने टीम मात्र इथून मॅच मध्ये बनू राहू शकते. पण तू आता दीपक उघडाला देखील मात्र इथून मोठे फटके खेचायचे. अगदी जे पॉवर प्लेचं षटक होतं त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली गजानन या गोलंदाजानं आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात.
यावेळेस समोरच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हर रिजन वडा शॉट अगदी काय डोळ्याचं पार न फेडणारा अगदी क्रिकेटचं मातब सौंदर्य दावणारा हा फटका अगदी विराट कोहलीची आठवण करून देणारा फटका येतोय. वन बाउंस सीमा रेखा पार 4 धावा ठोक डीजे. येस इथून चौकार आलाय दीपक उघडाच्या बाट मधून अगदी धाब्याला मात्र इथून सुरुवात झाली आहे. 8 ही आकडावरती जाऊन पोहोचली आहे वरने टीम. अगदी थोडस मात्र इथून रनिंग मध्ये अडथळा निर्माण अगदी मॅच महत्वाची आहे. अगदी चुकीचा जर पाऊल इथून उचलला तर कदाचित घरचा प्रवास मात्र इथून गाठावा लागेल. यावेळेस मात्र झेलची संधी होती स्वतःचा फॉलो थ्रो मध्ये अगदी चांगले एफर्ट देखील पाहायला मिळाले गोलंदाज विवेकचे परंतु इथून अगदी चेंडू मात्र हातामधून निसटलाय आणि इथून डॉट चेंडू आलाय. लगेचच कमबॅक केलाय गोलंदाजानं. अगदी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता तदनंतर यस पुन्हा एकदा इथून ऑब्जेक्शन आला अगदी गोलंदाजावरती. इथून सेक केला जाईल नेक्स्ट बॉल. यावेळेस समोरच्या दिशेनं स्ट्रेट ऑन द ग्राउंड सर्वात सेफ फटका अगदी आमच्या ब्लॅक स्क्रीनला अगदी मुख्य आयोजक नागेश उघडा या बॅनरला मात्र इथून धडक मारली आणि ठोकलाय दीपक उघडानं. षटकार ठोक डीजे. नो बॉल. कहाणी में और एक ट्विस्ट निर्माण होतोय. अगदी गोलंदाज इथून होईल बाद आणि इथून नो चेंडूवरती आल्या ह्या 6 धावा म्हणजेच आता इथून धाव फलकावरती लागतील 7 धावा आणि धाव फलक जाऊन पोहोचेल मात्र इथून 15 या आकड्यावरती. पंच सुरेश आपण या. नो बॉल. हॅलो हॅलो
हॅलो हॅलो. नो बॉल आलाय आता इथून गोलंदाज बाद आणि नेक्स्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नो चेंडू आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या बिकरेवाडी टीम. चला 2 चेंडूंची फेकी केली आहे. तिसरा चेंडू मात्र इथून नो घोषित केलाय. अगदी थर्ड अंपायर मात्र इथून चेक केला गेलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या आकडावरती. दहा चेंडू 15ची इथून गरज. अगदी सामना मात्र पूर्णपणे वरने टीम कडे मात्र झुकत असताना परंतु अजूनही कोणी सामना जिंकला नाहीये आणि कोणी सामना हरला नाहीये. अगदी अजूनही जर प्रयत्न केले ना बेकरेवाडी टीमनं तर अजूनही सामन्यामध्ये मात्र वर्चस्व गाजवू शकतो. परंतु ती गोलंदाजी आता इथून दाखवावी लागेल. अगदी गोलंदाज बाद झाला त्याची जागा सावरण्यासाठी मात्र न्यू गोलंदाज मात्र इथून दाखल झालाय. मंगेशला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. आता त्याच्या खांद्यावरती मात्र इथून जिम्मेदारी सोपवली आहे. आता मंगेशला मात्र एक काम करून दाखवायचं आहे. आपल्या गावासाठी इथून जिंकायचं आहे. अगदी एक पाऊल मात्र लांब पाहायला मिळते. दोन्ही टीम अगदी एका ट्रॉफीचे हकदार मात्र इथून होतील. परंतु त्यासाठी मात्र इथून घमासान युद्ध मात्र पाहायला मिळतोय. 15 धाबा धावपलकावरती. अगदी अजूनही अर्धा पल्ला इथून गाठलाय. अजूनही अर्धा पल्ला इथून गाठायचा आहे. अगदी 9 चेंडू 15ची गरज. पहिला चेंडू मात्र इथून मंगेशने निर्धाव फेकलाय. अगदी ही गोलंदाजी मात्र इथून करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. या बळेस मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. अगदी अपस्टंपचा भार ठेवण्याचा प्रयत्न इथून केला होता आणि तो थोडासा असफल ठरतोय. इट इज वाईड. एक्स्ट्राची धाव मात्र इथून धावफलकावरती येईल. धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय डबल डिजिट मध्ये. अगदी 16 धावा धावफलकावरती. 16 धावा धावफलकावरती. या वेळेस मात्र फटका फसलाय की काय असं वाटलं होतं. परंतु ही मनगटी ताकद आहे दीपक उघडाची. मी का म्हटलं होतं की ओपन टुर्नामेंट मध्ये दीपक उघडा का खेळतो त्याचं प्रत्येक उदाहरण मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये देतोय. अगदी लॉंग लॉंग ठोकलाय दीपक उघडा ब्रँड. सिक्सर. आठ धाबा इथून बनवायचे. 8 चेंडू 8 धाबा. या बळेच मात्र स्लोवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजांना. अगदी लेग कट्टर चेंडू मात्र पाहायला मिळाला. थोडस वळण घेतलं होतं परंतु पंचांना मात्र इथून इशारा दिलाय. अगदी वाईट चेंडू आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्राची धाव मात्र धावफलकावरती येईल. अगदी 23 धाबा धावफलकावरती. आता 8 चेंडू 7 धावसंख्येची गरज. सामना मात्र पूर्णपणे वरने टीमच्या खिशामध्ये पाहायला मिळतोय. परंतु अजूनही कोण जिंकलं नाही आणि कोण हारलं नाही. या वेळेस घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. अगदी दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न केला होता. कदाचित हा निर्णय मात्र तुम्हाला पराभवाच्या रस्त्याला नेऊ शकतो. परंतु इथून विकेट आली. महत्वाची विकेट. दीपक उघडा आता मैदानाच्या बाहेर. ठोक डीजे.
लाजवाब पाहायला मिळतोय. अगदी फेकी देखील चांगली झाली होती, परंतु इथून कलेक्शन थोडस चुकीचं पाहायला मिळालं आणि 2 धाबा इथून कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचतोय 25 या आकड्यावरती. आता 6 चेंडू आणि 5 धाव संख्येची गरज. आता मला असं आठवलं पहिल्या दिवसामध्ये अगदी वरने बी टीमला देखील 6 चेंडू 5 धावसंख्येची गरज होती. तदनंतर तेजस सांबरीची पडलेली ती विकेट आणि तदनंतर जर पाहिलं ना तर वरने बी टीम मात्र इथून परास्त झाली होती. आणि इथून जर पाहिलं ना पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वरने टीम खेळतीये आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र इथून बेकरेवाडी टीम आणि त्यांच्या मात्र इथून जर पाहिलं ना जशाच तसा सामना मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी 6 चेंडू आणि 5 धाव संख्येची गरज. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 5 धाबा बनवाव्याच लागतील. अगदी गोलंदाजी ट्रॅक वरती नितीन. आता नितीनला मात्र हा पराक्रम करायचा आहे, परंतु यावेळेस घडले काय, मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे हवा लीक करण्याचा मात्र इथून काम केलाय. चरण उघडाना अगदी चौकार आलाय. लॉंग लेग रिझनच्या क्षेत्रकानं केली चुकी आणि चुकीला माफी नाहीये. आलाय चौकार. आता एका धाबेची इथून गरज. अगदी 5 चेंडू आणि 1 धाव मात्र इथून बनवायची आहे वरने टीमला. अगदी सामना मात्र रफ आणि टफ पाहायला मिळतोय. अगदी नितीनच्या या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय. आता एका धाबेची गरज. 1 पाऊल मात्र पुढे जाण्यासाठी. यावेळेस फटका दमदार पाहायला मिळतोय आणि वरने टीम जाऊन पोहोचली सुपर 7 मध्ये दाखल झाली आहे. अभिनंदन टीम वरने ठाकूरवाडी आणि हार्डलक टीम बेकरेवाडी. तुमचा देखील चांगला खेळ राहिला होता, परंतु तुम्हाला या स्पर्धेत इथंच थांबावा लागेल आणि इथून वरने टीम मात्र 1 पाऊल मात्र इथून पुढे गेलाय. अगदी एका ट्रॉफीचा हकदार म्हणून मात्र त्यांना देखील इथून संधी मिळाली. या पळसधरी चषकामध्ये तुमचा सहर्ष मनपूर्वक असा स्वागत असेल. आणि इथून मॅन ऑफ द मॅच दीपक ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आता ठोक डीजे.